नमस्कार, मी अरमान पठाण. आपण पाहत आहात शार्प न्यूज मालेगाव. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्यरत असते. आज मालेगाव शहर शांत आहे, पण ही शांती संतापलेली आहे. आज सकाळपासून मालेगाव शहर कडकडीत बंद पुकारण्यात आलेला होता. बघू शकता आपण मागे. या बंदचं कारण सगळ्या मालेगावकरांच्या काळजाला हात घालणारा आहे. मालेगाव तालुक्यातील डोंगरवाडे येथील त्या 3 वर्षाच्या चिमुकलीसोबत घडले त्या घटनेच्या निषेधार्थ आणि तिला न्याय मिळावा यासाठी संपूर्ण शहर आज एकवटलेलं आहे. आज सकाळपासून शहराच्या मुख्य बाजारपेठ, रस्ते, दुकाने सगळे काही बंद आहे. या घटनेमुळे मालेगावकरांचे झालेले हृदय परिवर्तन आणि त्यांचा संताप स्पष्टपणे दिसून येतो. स्वतःचे व्यवसाय आणि व्यवहार बंद ठेवून प्रत्येक नागरिक या चिमुकलीच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरले आहे. ही घटना मालेगावकर कधीच विसरू शकणार नाहीत. आजचा बंद हा केवळ निषेध नाही, तर आरोपी कठोर आणि जलद शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण जनतेने दिलेला हा सामूहिक आवाज आहे. मालेगावच्या या एकजुटीच्या भावना आणि पुढील अपडेटसाठी पाहत राहा शार्प न्यूज. कॅमेरामॅन सोबत मी अरमान पठाण, शार्प न्यूज मालेगाव. आपण येथील नागरिकांची काही चर्चा करणार आहोत. बघूया काय म्हणतात ते. मी प्रभाकर वारुळे. मी भावपूर्ण श्रद्धांजली स्वर्गाची यज्ञ जगदीश दिवसाने वाहतो की एवढंच लेकरू आज त्या माते फिरूने जी काय कृत्य केलं ते कृत्य एकदम अशोभनीय आहे आणि त्या माणुसकीला काळीमा फासणारे अशा दरिद्र्याला, ही दळभद्री माणसाला ही शिक्षा, फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यात कुठल्याही पद्धतीने त्याला मोबाईलला मिळू नये आणि फाशी त्याला झालीच पाहिजे. हा सगळा तळागाळातला सगळ्या जनतेचा, सगळ्यांचा एकच मुख्य मागणी आहे की त्याला फाशी झालीच पाहिजे. जो मालेगांव से कुछ दूर डोंगराले में एक बच्ची के साथ जो बलात्कार हो गया, उसका मर्डर कर दिया गया था, उस सिलसिले में सब ने बंद करने का ऐलान किया था मार्केट वालों ने. तो सभी व्यापारी ने उस सिलसिले में बंद रखा और हमारा बंद सक्सेस रहा. और जो शेतकरी है, जो व्यापारी है, उन्होंने बंद रखा और पूरा सहयोग दिया. उसलिए सब व्यापारी लोगों का और शेतकरी लोगों का बहुत बहुत शुक्रिया. ये बंद सक्सेस रहा.